अजित पवारांचं नशीब की मी मुंबईत नव्हते ना, त्यांची मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन धज्जिया उडवली असती. धज्जिया जी टोपण नाव आहेत ना त्यांची, ते अजित दादा, अमुकताई. अरे डोकं फिरतं ते ऐकून. कोणाचे दादा आहेत? आमच्या कोणाचे ते दादा नाहीयेत, माझे तर अजिबात नाहीयेत. अजित पवारांनी एका IPS ऑफिसरला फोन करून धमकी दिली, आणि धमकी म्हणजे त्याची ती भाषा मी आधी ऐकली, अक्षरशः तळपायच्या मस्तकाला गेली. बोलतात कसे ते की तेरा डेरिंग कैसे हुआ, आणि ते ऑफिसर म्हणते की मैं कैसे जानूंगी कि आप डेप्युटी CM हो, आणि तो तिचा व्हॅलिड क्वेश्चन होता. आता तर त्या पद्धतीने जे ते बोलले, तेरे पे मैं ऍक्शन लूंगा. तेरे पे एक IPS ऑफिसर आहे, तिचं रँक सोडा. एक तर ती स्त्री आहे, दुसरं ती एक ऑफिसर आहे, तिसरं तुम्ही कुठल्याही स्त्रीला एकेरी उल्लेख करूच कसं शकता. आणि जी भाषा तुम्ही वापरली आहे, तेरा डेरिंग कैसे हुआ. का नाही करू शकत कोणी डेरिंग? काय प्रॉब्लेम आहे? एखादी IPS ऑफिसर तिचं काम करते, तिला कारवाई करायला गेलीये, रेड करायला गेलीये, तिथे तिला ते थांबवायचे. कोण आहात तुम्ही? वाटेल ते बोलणारे आणि वाटेल त्याला तुम्ही धमकवणारे. जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मी काही पत्रकारांकडनं तो व्हिडिओ मागवून घेतला, आणि तो ऐकल्यावर मला अक्षरशः संताप झाला. बट अजित पवारांचं नशीब की मी मुंबईत नव्हते ना, त्यांची मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन धज्जिया उडवली असती. धज्जिया. कारण आता ना सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय. हे सगळे राजकारणी वाटेल तेवढे सगळीकडे त्यांची लूट 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 आणि लूट, त्यांची लूट, कार्यकर्त्यांची लूट. त्या लोकांना दुसरं काही सुचत नाहीये. कसा अख्खा देश लुटायचा, कसं लोकांना छळायचं. आणि मग ती जी टोपण नाव आहेत ना त्यांची, ते अजित दादा, अमुकताई. अरे डोकं फिरतं ते ऐकून. कोणाचे दादा आहेत? आमच्या कोणाचे ते दादा नाहीयेत, माझे तर अजिबात नाहीयेत. मी त्यांना या जन्मी कधीही अजित दादा म्हणणार नाही. पण त्यांनी जी चालवली आहे ना, ती मात्र नक्कीच दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, आणि ही कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी व्हिएतनामहून माझ्या वकिलांना फोन केला. मी म्हटलं आपल्याला ताबडतोब तुम्ही एक लीगल कंप्लेंट ड्राफ्ट करा. ती लीगल कंप्लेंट आपण होम डिपार्टमेंटला पाठवू. त्यांच्या विरुद्ध मला FIR झालेला पाहिजे. कारण कुठल्याही अधिकाऱ्याच्या कायदेशीर कामात अडथळा आणल्याबाबत सरळ सरळ गुन्हा रजिस्टर करता येतो. आता डेप्युटी CM, एक तर ती पोस्ट जी आहे ना डेप्युटी CM, अशी पोस्टच नाहीये. अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट क्रिएट केली गेली. आता तर एकाच्या ऐवजी 2 केलेत महाराष्ट्रात. हे सगळंच संविधानाच्या बाहेरचं आहे. फोन उचलतात आणि डायरेक्टली एका अधिकाऱ्याला फोन करतात, ती पण DYSPच्या रँकची आहे. तिला करण्याचा हक्कच नाहीये. आणि का? ते यांच्या कार्यकर्त्यांना, आणि त्या कार्यकर्त्याचं पण आपण बघितलं, ते अण्णा ढाकणे आणि बाबासाहेब, बापूसाहेब जगताप त्यांना म्हणतात. तर तिथे मी तिथली माहिती घेतली, माढामधनं माहिती घेतली. त्या कुर्डू गावामध्ये त्या अण्णा ढाकणेला वाल्मिक अण्णा म्हटलं जातं, आणि या सो कॉल्ड जगतापला तिथे विष्णू चाटे मानलं जातं. म्हणजे हे सगळं बीड प्रकरण झाल्यानंतर ही त्यांची नवीन टोपण नावं आहेत, आणि त्याबद्दल त्यांना गर्व वाटतो. या गोष्टीचा आणि राग येतो. त्यानंतर त्यांचा बघितलेला एक तो व्हिडिओ आला, ज्या व्हिडिओमध्ये ते जी सिगरेट ओढतायत, जी बँड आहे, ती सिगरेट ओढतानाचा व्हिडिओ मी ट्विट देखील केला तिथनं. ही माणसं, आणि ह्यांना फायदा व्हावा म्हणून अजित पवार जर अधिकाऱ्यांना धमकवत असतील ना, ते इतर लोकांचं मला माहित नाही, सामान्य जनतेचं मला माहित नाही. त्यांना मला वाटतं सवय झाली असावी. माझा संताप होतो हे सगळं बघून, आणि मी यांना धडा शिकवणार असं मी ठरवलंय. तर आता यांच्या विरुद्ध कायदेशीर कशी मी कारवाई करते ते अजित पवारांनी आता खरंच पाहावं. त्यांनी आधी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांची ते 2 चिल्ले पिल्ले, एक तो सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी. तर सूरज चव्हाण आधी वाटेल ते माझ्याबद्दल बोलायला लागले, त्यांच्यावर मी डिफेमेशन केस केली आहे, आणि त्यांना पण मी कायदेशीररित्या आता धडा शिकवणार आहे. काल त्यांचे ते दुसरे मिटकरी ते काय म्हणाले की म्हणे एक स्वयंघोषित, नाव न घेता स्वयंघोषित समाजसेविका, त्यांना अमुक बोलतात तमुक बोलतात वगैरे असं त्यांनी ट्विट केलं. त्यांना इलेक्शन तरी लढवता येईल का? नाही लढवता येणार मिटकरी आम्हाला इलेक्शन. आमच्यासारख्या लोकांना इलेक्शन लढवता येणार नाही.
कारण आम्हाला या सगळी वोट चोरी करता येत नाही, पैसे खायला देता येत नाहीत, सगळे गौडबंगाल करता येत नाहीत, लोकांना मतदारांना सुद्धा पैसे जे खायला घालून मटण चिकन दारू दिली जाते हे आम्हाला नाही देता येत, म्हणून आम्ही इलेक्शन नाही जिंकू शकत. तिथे तुम्ही बरोबर म्हणालात की अंजली दमानिया इलेक्शन जिंकू शकत नाहीत. नाही जिंकू शकत मी इलेक्शन, कारण इलेक्शन प्रोसेस आणि सगळ्या लोकशाहीचे तुम्ही धिंडवडे उडवलेत. आणि हे सगळं चित्र कसं बदलायचं या कश्मकशमध्ये आम्ही असतो. कारण आज आपल्या देशाची खरंच सांगते वाट लावली आहे तुम्ही लोकांनी, वाट.